नमस्कार, मी विजय साळवी. एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम झिरो ओव्हरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मंडळी, एक मोठी बातमी आणि त्या मोठ्या बातमीनं झिरो ओव्हरची आपण सुरुवात करतोय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अनुपस्थितीत उद्या छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट होण्याची शक्यता आहे. नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज आहेत आणि त्यांनी आपली नाराजी ही वारंवार उघडपणे बोलून दाखवली. उद्या फडणवीसांची चर्चा झाल्यानंतर छगन भुजबळ आपली पुढील भूमिका जाहीर करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान परदेश दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोमवारी मुंबईत येणार असल्याची माहिती आहे. एक मोठी बातमी, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या अनुपस्थितीत छगन भुजबळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या भेट घेणार आहेत. अजित पवार हे परदेश दौऱ्यावर आहेत, ते सोमवारी मुंबईत परतणार आहेत. पण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की छगन भुजबळांना राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं त्यांनी आपली नाराजी अगदी जाहीरपणे बोलून दाखवली. आणि भुजबळ आणि फडणवीस या दोघांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर आपण सविस्तर माहिती घ्यायची आपला प्रतिनिधी निलेश बुधावलेकडनं. निलेश, काय सविस्तर माहिती आहे? भुजबळ आणि फडणवीसांची भेट कशा संदर्भात होतीये? विजय, सावित्रीबाई फुलेंची उद्या जयंती आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे हे दोन महत्त्वाचे नेते जे आहेत ते एकत्रित उद्या येणार आहेत. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील येणार अशा पद्धतीची माहिती होती. मात्र जी आत्ता माहिती समोर येते त्यानुसार अजित पवारांचं येणं जे आहे ते आता लांबणीवर गेल्याचं पाहायला मिळतंय. अजित पवार सध्या परदेशी दौऱ्यावर आहेत आणि ते सोमवारी कदाचित मुंबईमध्ये येतील अशा पद्धतीची माहिती आहे. आज रात्री उशिरा अजित पवार मुंबईत येतील आणि उद्याच्या कार्यक्रमाला जातील आणि छगन भुजबळ, अजित पवार यासोबतच देवेंद्र फडणवीस यांची एकत्रितरित्या नायगाव इथेच एक बैठक होऊन चर्चा होईल अशा पद्धतीची आधी माहिती मिळाली होती. मात्र जी सध्याची अपडेट आली आहे त्यानुसार विश्वसनीय सूत्रांना आपल्याला माहिती दिली आहे की अजित पवार उद्याच्या नायगाव इथे होणाऱ्या कार्यक्रमाला जाणार नाहीत. त्या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, छगन भुजबळ देखील त्या ठिकाणी असतील आणि छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांची त्या ठिकाणी बैठक होईल. याच बैठकीनंतर छगन भुजबळ आपली आगामी भूमिका काय घेणार किंवा आगामी काळात आपलं काय स्टँड असणार आहे हे स्पष्ट करताना पाहायला मिळणार आहे. खरं तर 15 दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांची भेट झाली होती, परंतु त्यानंतर छगन भुजबळ परदेशी दौऱ्यावर गेले होते आणि त्यामुळेच त्यांची मध्यंतरीच्या जवळपास 10 ते 12 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नसल्याचं पाहायला मिळालं होतं. छगन भुजबळांना देवेंद्र फडणवीस यांना आपण नायगाव इथे भेटू, त्या ठिकाणी चर्चा करू असं आश्वासन दिलं होतं. खरं तर नायगावचं एक वैशिष्ट्य आहे, सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीचा कार्यक्रम जो आहे तो समता परिषदेनं सुरू केला होता आणि समता परिषदेचं एकंदरीतच राज्यभरातलं काम पाहता छगन भुजबळांसाठी ती एक महत्त्वाची संघटना आहे आणि त्याच ठिकाणी त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आता एक छगन भुजबळ काय महत्त्वाचा निर्णय घेत आहेत, काय आगामी काळामध्ये आपली रणनीती आखतायत, किंबहुना ते राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहत आहेत की आगामी काळात वेगळा नवा कोणता पक्ष निवडतायत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. उद्याचा दिवस छगन भुजबळ यासोबतच समता परिषद आणि आगामी काळातलं ओबीसी राजकारणातलं एक महत्त्वाचं नाव असणारे छगन भुजबळ यांच्यासाठीच महत्त्वाचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. निलेश, या बातमीवर आणि पुढच्या घडामोडींवर अतिशय बारकाईनं नजर ठेवून राहा. पण जी सविस्तर माहिती दिलीस त्याबद्दल तुझे आभार. आणि मंडळी, या भेटीवर आणि एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत सध्या तरी आहेत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके. आपण त्यांच्याशी चर्चा करायची आहे गेस्ट सेंटरला. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी हे देखील आपल्यासोबत आता आहेत. त्यामुळे या दोघांची आपल्याला चर्चा करायची आहे. दोघांचंही स्वागत एबीपी माझाच्या या झिरो ओव्हर कार्यक्रमात. खरं तर दोघांना माझा पहिला प्रश्न असा असणार होता की अजित पवार आणि छगन भुजबळ यांची खूप दिवसांनी म्हणजे छगन भुजबळांनी मधल्या काळात जी नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली त्यानंतर भेट होणार होती, पण प्रत्यक्षात आता ते होत नाही आहे. आणि आता भेट होणार आहे ती छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. लक्ष्मण हाकेजी, तुम्ही सातत्यानं छगन भुजबळांची पाठराखण केली जेव्हा त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. आत्ता या भेटीकडे तुम्ही कसं पाहताय? खरं तर या महाराष्ट्रामधली ओबीसी जनता माननीय भुजबळ साहेबांनी ओबीसींच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये निवडणुकीच्या अगोदर या महाराष्ट्रामध्ये ॲज पर कॉन्स्टिट्यूशन, ॲज पर लॉ
म्हणजे ठाम भूमिका ओबीसींच्या बाजूने घेतलेली होती आणि त्यांचं मंत्रिमंडळात असणं हे खरं तर ओबीसींना अपेक्षित होतं. पण अनपेक्षित असा धक्का या महाराष्ट्रातल्या ओबीसींना मंत्रिमंडळात त्यांच्या समावेश न होण्यानं झाला आणि महाराष्ट्रातला ओबीसी आज पंचायत राज मधलं आरक्षण डोळ्यासमोर ठेवून तो चिंतित आहे. बांठिया कमिटीनं जी काही माहिती दिलेली आहे त्यामुळं ओबीसीच्या पंचायत राज मधल्या जागा अर्ध्यावरती आलेल्या आहेत. परत अनेक गोष्टी आहेत ओबीसींच्या समोर आणि जर आपला वॉइस, आपला आवाज, आपला नेता जर मंत्रिमंडळात नसेल तर मग कॅबिनेटमध्ये घडणाऱ्या गोष्टींवरती कोण बोलणार, कोण ठाम भूमिका घेणार, असे अनेक प्रश्न आज ओबीसींसमोर आहेत. आणि रस्त्यावरची लढाई आम्ही लढतच आहोत, रस्त्यावर आम्ही आंदोलनं करतच आहोत, परंतु कॅबिनेटमध्ये भूमिका घेणारे छगनरावजी भुजबळ मंत्रिमंडळात असायला हवे होते अशी भावना या महाराष्ट्रामधल्या ओबीसींची आहे. आणि मला वाटतंय अजितदादा पवार, मला वाटतंय माननीय भुजबळ साहेबांना बघूया उद्या आपण त्यांची काय भेट होती, कशी होती आणि काय होतंय पुढं. अमोलजी, हाच प्रश्न तुम्हाला आहे. खरंच अजितदादा आणि छगन भुजबळांची भेट होणं आपल्याला अपेक्षित होतं, पण प्रत्यक्षात अजितदादा येत नाहीयेत आणि त्यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांची भेट आहे. या भेटीकडे तुम्ही कसं पाहता? आणि दुसरा प्रश्न अगदी थोडक्यात त्याचं उत्तर द्या. छगन भुजबळांविषयी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमध्ये, मग त्यात अजितदादा देखील आले, यांच्या मनात आता भावना काय आहे? तुम्हाला एक गोष्ट प्रामुख्यानं स्पष्ट करतो. उद्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि दरवर्षी समता परिषदेच्या वतीनं आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात सावित्रीबाईंच्या जयंतीचा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम त्यांच्या जन्मस्थळी होत असतो. आणि त्या ठिकाणी रीतसर ते जे सरकारमधले मुख्यमंत्री असतील, मागच्या वर्षी आपल्याला आठवत असेल आदिती तटकरे आणि एकनाथराव शिंदे साहेब पण मागे मुख्यमंत्री असताना गेले होते. तसंच यावर्षी सुद्धा त्यांनी रीतसर निमंत्रण पक्षाचे आमचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादांना पण दिलं, आदरणीय देवेंद्रजींना पण दिलं आणि सरकारच्या वतीने मुख्यमंत्री म्हणून तिथे प्रमुख जातात. पण दादा गेल्या 5 ते 7 दिवसांपासून बाहेर दौऱ्यावर असल्यामुळे ते उद्याच्या कार्यक्रमाला उपस्थित नाहीत. हे तेवढं खरं आहे, कारण 1 जानेवारीला सुद्धा भीमा कोरेगावला शौर्यस्तंभाला अभिवादन करायला दादा जातात. त्यांच्याऐवजी काल दत्ता मामा भरणे हे त्या ठिकाणी होते. हा तुमच्या प्रश्नाचं पहिलं उत्तर. आणि राहिला तुमचा दुसरा प्रश्न, ओबीसींचे ज्येष्ठ नेते म्हणून भुजबळ साहेबांच्या बद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आहे. मी पण एक ओबीसीचा घटक आहे. साहेब आमच्या सर्वांचे नेते आहेत, साहेब ज्येष्ठ आहेत, त्यांचा मान सन्मान ठेवला जाईल असाच प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. त्याच्यामुळे उद्याची भेट जरी होत नसेल तरीही आमच्या वरिष्ठांनी त्यांच्या भेटीसाठी लवकरात लवकर प्रयत्न, त्यांची भेट व्हावी त्याबद्दल प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांनी पण मागं सूतोवाच केलं होतं. त्यामुळे याचा कोणी अन्वयार्थ काढू नये. त्यांचा जो योग्य तो सन्मान आहे तो ठेवला जाईल. गणेश हाकेजी आता जी त्यांनी नाराजी व्यक्त केली ती नाराजी सुद्धा लवकरच दूर होईल, हे तुम्हाला मी या चॅनलवर अत्यंत जबाबदारीनं सांगतो. पण अमोलजी, याच संदर्भात उद्या छगन भुजबळ आणि शरद पवारांची देखील भेट होणार आहे. तो कार्यक्रम वेगळा आहे, पण त्या कार्यक्रमात ते दोघं भेटणार आहेत. त्या भेटीवर देखील तुमची नजर आहे का? आणि जर त्यातून काही निष्पन्न होणार असेल, कारण छगन भुजबळ काहीतरी पुढच्या त्यांच्या भविष्याविषयी निर्णय घेणार असंही सांगण्यात येते, एक माहिती समोर येते. मी उद्याच्या कार्यक्रमाकडे सामाजिक कार्यक्रम म्हणून बघतो. राज्यभरात सावित्रीबाई फुले जयंती महोत्सवाचे कार्यक्रम आहेत. आदरणीय पवार साहेब, भुजबळ साहेब हे नेहमीच अशा मागच्या काळात प्राध्यापक हरी नरके सर असायचे, त्याच्या वेळेस सुद्धा पवार साहेब आणि भुजबळ साहेब अनेकदा एकत्र आले. त्यामुळे त्या भेटीकडे फक्त सामाजिक भेट म्हणूनच पाहावी लागेल. त्यात कुठलाही राजकीय, मला असं वाटते त्यात भाष्य होणार नाही. आमचं लक्ष आहेच, तो काही दुमत नाही, कारण आम्ही पण जयंतीच्या कार्यक्रमात दिवसभर आहोत. पण पवार साहेबांसारखा ज्येष्ठ नेता भुजबळ साहेब असतील, हे जर एकत्र येत असतील तर सामाजिक कार्यक्रमाच्या निमित्तानं ते एकत्र येत आहेत. त्यात कुठला राजकीय रंग उद्याच्या तारखेत असेल असं मला वाटत नाही. मला तुम्हाला दोघांना आणखी एक प्रश्न दोघांनाही समान विचारायचा आहे. विजय वडेट्टीवार काँग्रेसचे नेते आहेत, त्यांनी असं म्हटलंय की भुजबळांकडे आता लक्ष्मणराव 2च पर्याय आहेत आणि ते 2 पर्याय म्हणजे एक तर भाजपमध्ये जायचं, नाहीतर घरी बसायचं. तुम्हाला मान्य आहे वडेट्टीवार जे म्हणतायत ते? नाही, माझं म्हणणं असं आहे, भुजबळ साहेब कुठेही असले, ते कोणत्याही पक्षात असले, तो त्यांचा राजकीय निर्णय आहे. परंतु मला जेवढे भुजबळ साहेब कळलेले आहेत त्यानुसार भुजबळ साहेब नेहमी ओबीसीच्या प्रश्नावर भांडत राहतील. एक ओबीसीचा आंदोलक म्हणून राजकारणाच्या पलीकडे जाऊन मी भुजबळ साहेबांकडून एवढीच अपेक्षा करेन की ते कुठेही असले तरी ओबीसीच्या प्रश्नावर आक्रमकपणे भूमिका मांडत राहतील आणि आम्हाला त्यांची गरज आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातला त्यांचा समावेश आमच्या दृष्टीनं खूप महत्त्वपूर्ण होता.
परंतु अजितदादा पवारांना त्यांना कॅबिनेटमधून किंवा मंत्रिमंडळातून डावलून महाराष्ट्रातल्या ओबीसींना काय मेसेज द्यायचा होता या प्रश्नाचं उत्तर मात्र आम्हा ओबीसी कार्यकर्त्यांना भेटलेलं नाही. या प्रश्नाचं उत्तर अजितदादांनी लवकरात लवकर, खरं तर अजितदादांना एक फ्रंटला येऊन बॅटिंग करायला खूप चांगली संधी होती की ओबीसी मधून एक जातीपातीच्या पलीकडे जाऊन एक सर्वसमावेशक नेतृत्वाला संधी द्यायला, ओबीसीच्या आवाजाला संधी द्यायला खरं तर संधी होती दादांना. पण दादा मला वाटतं या मंत्री पदापेक्षा मोठी काहीतरी जबाबदारी माननीय भुजबळ साहेबांना द्यायचं त्यांच्या मनात असावं. त्यामुळं हे आमचे मिटकरी भाऊ हा आहेत. मुद्दा उपस्थित करून मी अमोलजींकडे जातो. अमोलजी, तुम्हाला लक्ष्मणरावांना उत्तर द्यायचं आहे आणि त्याशिवाय माझा जो प्रश्न होता की वडेट्टीवार म्हणतायत ते तुम्हाला मान्य आहे का, असे दोन प्रश्न. पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की वडेट्टीवार आणि भुजबळ साहेब या दोघांमध्ये फरक आहे. वडेट्टीवार साहेबांनी अनेक पक्ष बदललेत, त्याच्यामुळे ते पक्ष बदलण्याच्याच भूमिकेवर बोलू शकतात. ते भाग्य समजा की त्यांनी असं नाही म्हटलं का भुजबळ साहेब उद्या काँग्रेसमध्ये येतील म्हणून. त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याला फारसं महत्व देण्याचं गरज नाही. ते विरोधी पक्षातले आहेत, ते विरोधी पक्ष नेत्याची भूमिका त्यांनी प्रामाणिकपणे त्यांच्या पद्धतीनं मांडली. फक्त भुजबळ साहेबांनी त्यांच्यासारख्या भूमिका वेळोवेळी काय बदलल्या नाहीत, काळानुरूप तशा भूमिका घेतल्यात. नंबर 1, आता आमचे मित्र हाके साहेबांनी जे म्हटलं की अजितदादांनी फ्रंटला येऊन बॅटिंग करायला पाहिजे होती, त्यांना कॅबिनेटमधून डावललं, हा फार मला असं वाटतं चुकीचा गैरसमज काहीतरी हाके साहेब तुमचा झालाय. ओबीसींच्या प्रश्नावर पोटतिडकीनं भुजबळ साहेब ज्यावेळेस बोलतात त्याबद्दल कुणाच्याही मनात दुमत असण्याचं कारणच नाही. त्यांच्याबद्दल आदरच आहे. त्याचं बक्षीस मिळालं का मग त्यांना डावलून? माझ्या प्रश्नाचं पूर्ण उत्तर आपण ऐकावं अशी माझी पूर्ण द्या ओबीसी उत्तर. बांधव म्हणून आपल्याला विनंती. आता ओबीसीचं तरी ऐकणार आपण एवढी Yes. अपेक्षा करतो. एक Yes. ओबीसी म्हणून माझी विनंती आहे आपल्याला हो, की ज्या हो. पद्धतीनं या माध्यमातून सगळ्या राज्यभर काहीतरी आंदोलनं केल्या गेली, अजितदादा ओबीसींना डावलतात असा चुकीचा मेसेज त्या ठिकाणी दिला गेला, असं कुठंही होण्याचा प्रश्न नाही. तुम्हाला आठवत असेल मागं मी सांगितलं होतं की राम शिंदे साहेबांच्या समोर मी राम शिंदे साहेबांना ज्यावेळेस ते सभापती झाले त्यावेळेस भेटायला गेलो असताना त्यावेळेस देवेंद्रजी होते, अंबादासजी दानवे होते, सचिन अहिर साहेब होते. ते जर पाहत असतील तर ते म्हणतील की जे काही मी बोलतोय त्यात काही इंचभरही खोटं नाही आहे. त्यावेळेस देवेंद्रजींना आम्ही हाच प्रश्न विचारला होता जो तुमच्या मनात आहे की भुजबळ साहेबांना डावललं गेलं असं वाटतं का. त्यावेळेस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की भुजबळ साहेबांवर मोठी जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून येणार आहे. ते आता त्या गोष्टीला आता काय अधिवेशन संपायला अजून 15 दिवस पण झालेले नाहीत. आणि तुम्हाला तुमच्या माहितीसाठी भुजबळ साहेब दुबईमध्ये होते असं मीडियानंच दाखवलं. त्यामुळे ओबीसींच्या बाबतीत अजितदादांच्या मनात दुजाभाव आहे का, अजितदादांनी त्यांना काय डावललं, ह्या प्रश्नाला मला असं वाटतं असे प्रश्न उपस्थित करण्यात काहीच अर्थ नाही. अजितदादा एक वेगळे नेते आहेत महाराष्ट्रामधले. ते जातीचं कधीही वलय लावून घेत नाहीत किंवा जातीच्या पलीकडे जाऊन ते राजकारणाकडे पाहतात. त्यामुळे कृपा करून आपण गैरसमज पसरवू नका. भुजबळ साहेबांचा योग्य तो सन्मानच केला जाईल. अजूनही वेळ गेलेला नाहीये. भुजबळ साहेबांचा सन्मान नक्की होणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तो सन्मान करायला तितकं समर्थन. भुजबळ साहेब कुठलाही निर्णय दुसऱ्या पक्षात जाण्यात म्हणजे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. लक्ष्मणराव, मी आपल्याकडे येतो, पण त्याआधी अमोलजींना एक छोटासा प्रश्न. धनंजय मुंडेंना काढा आणि भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश करा अशी एक मागणी राजकीय वर्तुळात होते. त्याकडे तुम्ही कसं बघता? मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की मुंडे साहेबाच्या राजीनाम्याचा आणि मुंडे साहेबांना मंत्रिमंडळातून काढण्याचा प्रश्नच येत नाही. हे जे काही कोणी मागण्या करतायत हे फक्त राजकीय त्यांच्या राजकीय द्वेषातून किंवा राजकीय हे म्हणता येईल त्यांना अभिनिवेश त्यातून ते बोलतायत. काल दत्ता मामांनी त्या बाबतीत स्पष्ट भूमिका मांडली. आम्ही पण स्पष्ट भूमिका पक्षाकडून मांडतो आहोत की साधारण मुंडे साहेबांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याचा काही संबंधच येत नाही. आता बरेच लोक आहेत की ज्यांच्या इच्छा आहेत की त्यांना बीडचं कोणाला पालकमंत्री व्हायचं आहे, कोणाला तिथं कॅबिनेट मंत्री व्हायचं होतं. आमचे पक्षातले असतील, पक्षाच्या बाहेरचे असतील, तर ते जाणीवपूर्वक ते धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतायत. आणि हे जे कोणी नवीन जावई शोध लावलाय की मुंडे आउट आणि भुजबळ इन, तर हे मला असं वाटते हे अत्यंत हास्यास्पद आहे. भुजबळ साहेबांचा सन्मान भुजबळ साहेबांच्या जागी योग्य आहे आणि मुंडे साहेबांचा कुठलाही संबंध कोण्या प्रकरणाशी नसताना जाणीवपूर्वक असं आपली राजकीय पोळी भाजण्याचं जे कटकारस्थान काही लोक जाणीवपूर्वक करतायत, मला असं वाटते त्यालाही अजितदादा सारखा नेता थारा देणार नाही. लक्ष्मणराव, तुम्हाला संधी. त्यांनी म्हटलंय की भुजबळांचा योग्य सन्मान होईल आणि काही लोक म्हणतात की मुंडेंना काढा आणि भुजबळांना मंत्रिमंडळात घ्या. हे तुम्हाला मान्य आहे का? हे मान्य असायचा प्रश्नच येत नाही. मला वाटतंय आमचे मित्र मिटकरी साहेब आता बोलले
की अजितदादा हे कुठल्याही जातीचं वलय वगैरे किंवा काय चिकटून घेत नाहीत असं काहीतरी बोलले ते. मला त्यांना एवढंच म्हणायचं आहे की ज्या ओबीसी असेल, SC असेल, ST असेल, ज्या निर्णय प्रक्रियेमध्ये या प्रवर्गाला संधी दिली म्हणजे जातीचं वलय चिकटतं का? भुजबळ साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संविधानिक भूमिका मांडली, बाजू घेतली, त्या मराठवाड्यातल्या जनतेच्या मनामध्ये जाऊन विश्वास निर्माण केला. त्याबद्दल मग दादानी पुढे येऊन सांगावं ना. आम्ही कशाला आरोप करू दादावरती? दादानी रोहित पवारांना भेटले त्यावेळी म्हटले की मी एक सभा घेतली असती तर तू पडला असतास. ते महाराष्ट्रानं पाहिलं ना. आम्ही मनाचं सांगत नाही, आम्ही मनाचं बोलतच नाही ना. अजितदादाच्या तोंडून बोललेले आहेत, हे महाराष्ट्रानं ऐकलेलं आहे. त्यामुळे ओबीसीच्या मनामध्ये, आमच्या मनामध्ये शंका आहे ना दादांच्या बद्दल. दादानी पुढे येऊन सांगावं महाराष्ट्राला की अशा पद्धतीची माझी वागणूक नाही आणि लवकर शुभ मुहूर्त मिळावा की छगनरावजी भुजबळांना त्यांच्या बाजूने काहीतरी मिळावं. लवकर शुभ मुहूर्त शोधा ना. एवढा वेळ कशाला घालवता? जरा ऐका, जरा दमानं घ्या. अशा प्रकारे चुकीचं वक्तव्य तुम्ही करू नका. आम्ही पण ओबीसी आहोत. आमच्याकडे एकदम द्वेषाच्या भावनेनं पाहू ओबीसी असणं आम्हाला माहिती आहे आणि भुजबळ साहेबांचं ओबीसी असणं आम्हाला माहिती आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये तुमचं ओबीसी असणं कुठं होतं? तुम्ही काय ऐकून घेण्याची मानसिकता ठेवणार आहात की नाही? ऐकून घेण्याची तुम्ही कशाला मध्ये बोलताय? मग मी बोलतोय ना. तुम्हाला कुणी बोलायला सांगितलं आता मध्ये? ओबीसीच्या भावना तीव्र आहेत. ओबीसीच्या भावना तीव्र आहेत. त्याबद्दल इथल्या व्यवस्थेनं, इथल्या निर्णय अजितदादांनी पुढे येऊन सांगावं महाराष्ट्राला की माझं ओबीसी बद्दल कुठलंही म्हणणं नाही किंवा आम्ही भुजबळ साहेबांना सरप्लस म्हणून अमुक माणसाला दिलंय. सांगावं दादांनी पुढे येऊन. आम्ही कशाला बोलू दादांवरती? लक्ष्मणराव, तुम्ही तुमचा मुद्दा मांडलात. अमोलजी, तुम्ही या चर्चेचा, या संवादाचा शेवट करावा. मी शेवटच करतोय. जाणीवपूर्वक काहीतरी आपण बोलायचं आणि जाणीवपूर्वक काहीतरी कोणाला टार्गेट करायचं, हे समीकरण आता लोकांनी सोडून दिलं पाहिजे. हे बघा, आपण एकटे शहाणे आणि बाकीचे फारच मूर्ख, हे डोक्यातून काढा पहिल्यांदा. नंबर 1. दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या की अजितदादांनी बोललं पाहिजे. आमचे प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेबांनी भूमिका मांडली नाही का भुजबळ साहेबांच्या बाजूला? प्रफुल्ल पटेल साहेबांनी मांडली. त्याच्यामुळे आता अजितदादा जर महाराष्ट्रात समाधानी नाही ना महाराष्ट्रातला ओबीसी, काय भूमिका मांडली? तुम्ही नका ना मदत बोलू. आता माझं पण ऐकून घ्या ना. त्यांना बोलू. आम्ही नाही बोललो तुमच्या मधामध्ये, तुम्ही पण नका बोलू. अमोलजी बोला. आदरणीय अजितदादा ज्या दिवशी महाराष्ट्रात येतील त्या दिवशी सर्व प्रश्नाची उत्तरं भेटतील आणि प्रत्येक ठिकाणी दादा बोललेच पाहिजे असं नाहीये. दादांची भूमिका प्रामाणिकपणे सेक्युलर राहिलेली आहे. सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका राहिलेली आहे. त्याच्यामुळे माझं ओबीसीत्व काढणं किंवा भुजबळ साहेबांच्या बाबतीत बोलणं एवढे आपण नक्कीच मोठे नाही आहे. भुजबळ साहेबांचा योग्य तो सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दुसऱ्याचं प्रमाणपत्राची अजितदादांच्या व्यक्तिमत्वाला गरजच नाही. सभागृहात काय करत होता? काय मी माझं काम करतो. मला दुसऱ्या कोणी सांगण्याची गरज नाही. मी कायद्याच्या चौकटीत माझं काम करत असतो. मी माझं संविधानिक काम करतो. दुसऱ्यांनी सांगण्याची गरज नाही आहे मला. काय पण आम्ही ओबीसीची बाजू विषय भरकटवू नका. चर्चेचा विषय असा आहे की छगन भुजबळ साहेबांच्या बाबतीत जो निर्णय, मोठे नाही छोटे नाही, जनता ठरवेल, महाराष्ट्र ठरवेल कोण मोठं कोण छोटं. आमदार असणं म्हणजे खूप मोठं झालं का? अहो बस झालं की आता. तुम्ही काय असं बोलताय? तुम्हाला काय दाखवायचंय? बोला. तुम्हाला काय दाखवायचंय? म्हणजे काय? एका ओबीसी नागरिकाला बोलायचा अधिकार नाही का? आणि तुम्ही मोठे मग तुम्ही पेशन्स पण ठेवा ना. तुम्ही ऐकून घेण्याची पण क्षमता ठेवा. आम्ही आमची मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माझ्यावर माझी बाजू मांडतोय. दोघांनी एका वेळी बोलू नका. तुमच्या दोघांमधला संवाद, वाद जो आहे ते एका वेळी एकाने बोलत तर ते आपल्याला महाराष्ट्राला तुमची भूमिका समजू शकेल. माझं बोलणं पूर्ण करू द्या, नंतर ते बोलतील. कारण तुम्ही मला बोलायला सांगितलं होतं म्हणून मी बोलतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुरुवात पासून शेवटपर्यंत हीच भूमिका आहे की छगन भुजबळ साहेब हे जसे ओबीसीचे नेते आहेत तसे पक्षाचे सुद्धा वरिष्ठ नेते आहेत, पक्षाचे अनुभवी नेते आहेत. त्यांचा अपमान होईल असं कोणीही वागणार नाही. उलट त्यांचा योग्य तो सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ठेवला जाईल. ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे. एवढंच मी या निमित्तानं आपल्या चर्चेमध्ये सांगतोय. लक्ष्मणराव, शेवटचे 2 शब्द. मुहूर्त शोधायला राष्ट्रवादी पक्षाला आमच्या शुभेच्छा आहेत. नाहीतर आम्ही आहोतच आंदोलक म्हणून. धन्यवाद. तरी आम्ही नागरिक आहोत. आम्हाला सगळं कळतं कोण काय भूमिका घेतं आणि कोण ओबीसी बद्दल कधी बोललं, काय बोललं, कायद्याच्या सभागृहात काय बोललं, याचं ऑडिट आमच्याकडे आहे. आम्ही काय एवढे काय छोटे म्हणजे ग्रामीण भागात फिरतो म्हणजे आम्हाला काय माहिती नाही असं कुणी समजू नये. धन्यवाद दोघांचेही. अमोल मिटकरी आणि लक्ष्मणराव हाके दोघांचेही आभार. आपण या
झिरो ओव्हरमधल्या चर्चेसाठी आपण दिलेली वेळ त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.